गुड मॉर्निंग एव्हरीवन. गेल्या लेक्चरला टोटल एक टॉपिक संपलेला होता. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हे गेल्या लेक्चरला संपलेलं होतं. त्याच्यानंतर एक टेस्ट झाली. ती टेस्ट तुम्ही काही जणांनी सोडवली, काही जणांनी सोडवली नाही. शक्यतो ती टेस्ट सोडवत चला, कारण त्या टेस्टमध्ये जे काही MCQ आहे ते इम्पॉर्टंट आहेत. ते MCQ शक्यतो लिहून घेत चला, जेणेकरून तुमच्याकडे त्याचा संग्रह राहील. ओके. नाव वी हॅव टू सी द रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट झाल्यानंतर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स हे बघायचं आपल्याला. फर्स्ट वी हॅव टू सी द मीन ऑफ द रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनचे डेफिनेशन आपण काय सांगू शकतो? इट इज अ बायोलॉजिकल प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफ. जी काही रिप्रोडक्शनची डेफिनेशन आहे तुम्हाला फर्स्ट चॅप्टरमध्ये पण झालेली आहे. इट इज अ बायोलॉजिकल प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग वन. ओके. इट इज बिकम व्हायटल प्रोसेस अँड इट इज enable the species to survive over a long period. ही जी प्रोसेस आहे कशासाठी? तर सर्वाईव्ह करण्यासाठी, जगण्यासाठी ही प्रोसेस गरजेची आहे. त्या जगण्यामध्ये ती स्पेसीस जी असेल ती काय होत असते? पुढं चालत असते. आणि ही जी काही आहे प्रोसेस ही नॅचरल प्रोसेस आहे. इट इज अ नॅचरल प्रोसेस विच हॅविंग अ लिमिटेड टाईम ऑफ पिरियड, लिमिटेड टाईम ऑफ स्पॅन. काही ठराविक कालावधी लागतो ह्या प्रोसेससाठी. ओके. देर आर टू मेन मेथड्स ऑफ द रिप्रोडक्शन, असेक्शुअल मेथड अँड सेक्शुअल मेथड. असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन आर द processes, are the methods of the reproduction, okay, which are seen in the last टॉपिक. ऑल्सो दोन आपण ह्या रिप्रोडक्शनच्या मेथड स्टडी केल्यात, पण ते प्लांटमध्ये बघितलेले होते आणि आत्ता जे बघायचं आहे ते ॲनिमलमध्ये बघायचं आहे. ओके. आता ॲनिमलमध्ये काय वेगळं आहे आणि काय याच्यामध्ये आहे ते थोडक्यात सांगते तुम्हाला. ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असणार आहे मेल आणि फिमेल. गॅमेटोजेनेसिस म्हणजे याच्यामध्ये स्पर्मॅटोजेनेसिस असणार आहे, ओजेनेसिस असणार आहे, फर्टिलायझेशन असणार, त्याचे काही इव्हेंट्स असणार आहेत, अर्ली एम्ब्रिओलॉजी असणार आहे, पार्च्युरेशन म्हणजे डिलिव्हरी आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. ह्या सगळ्या पॉईंटचा स्टडी आपल्याला या टॉपिकमध्ये करायचं आहे. नाऊ वी हॅव टू सी द फर्स्ट इज द असेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? इट डज नॉट इन्व्हॉल्व द गॅमेट फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ द गॅमेट. टोटल जे काही गॅमेट्स आहेत ते गॅमेट याच्यामध्ये तयार होत नाही किंवा फ्युजन ऑफ गॅमेट होत नाही. पण ह्याच्यामध्ये जे काही प्रोजेनी तयार असतात, जे काही छोटे सेल तयार होतात ते त्याच्या जेनेटिकली टोटल क्लोन असतात. म्हणजे काय? जेनेटिकली सेम असणार आहेत. जेनेटिकल याच्यामध्ये काही चेंज नाही. द प्रोजेनी ऑर डॉटर सेल आर जेनेटिकली आयडेंटिकल टू द सिंगल पॅरेंट इज कॉल्ड द क्लोन. ओके. आता ही जी असणार आहे, ही जी प्रोजेनी असणार आहे त्या प्रोजेनीमध्ये दोन सेक्सची गरज नसते. एक सिंगल सेक्स जरी असेल तरी त्याच्यामध्ये हे होत असतं. जे असेक्शुअल आहे म्हटलं ह्याच्यामध्ये मेल आणि फिमेलची गरज नाही, कारण फ्युजन ऑफ गॅमेट्स याच्यामध्ये होत नाही. एकतर मेल किंवा फिमेल याच्यापासून काय तयार होऊ शकतो? हा नवीन ॲनिमल तयार होऊ शकतो. आता हे जे काही असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन इज डन बाय द 3 मेथड. फर्स्ट gemule formation, second budding and third regeneration, that are in the see here the diagram of the gemule. आता जेम्युल म्हणजे काय असते याच्यामध्ये? तर जेम्युल इज an internal bud form only in sponges. आता डायग्राममध्ये बघितलं लक्षात येईल. आर्चिओसाइट, आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन, मोनॅक्झॉन, स्पिकोल आणि मायक्रोपिल. ओके. आता मायक्रोपिल म्हणजे काय? दिस इज अ पोर.
हे काय असणार, एक होल असणार आहे. आता ह्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं कशामध्ये, पाण्यामध्ये असणार आहे. स्पॉन्जेस म्हटल्यावर काय, एक फायलम पोरिफेरा. गेल्यासुद्धा टॉपिकमध्ये बघा आपल्याला जेम्युल फॉर्मेशन होतं ते स्पॉन्जेसचंच होतं. स्पॉन्जिलिया एक्झाम्पल सांगितलं होतं मी तुम्हाला. परत ह्याच्यामध्ये तेच आहे, काही फरक नाही, ते डायग्रॅम तेच आहे. फक्त जेम्युल हे मोस्टली ॲनिमलमध्ये असते एवढं लक्षात ठेवा. जेम्युल इज अन इंटरनल बर्ड फॉर्म्ड ओनली in sponges. It has asexually produced mass or aggregation of dormant cell. म्हणजे काही ज्या सेल आहेत त्या सेल काय करतात, एक ठराविक मासाचा गोळा तयार करतात, मास ऑफ सेल तयार करतात. आणि हे जे आहे त्या सेल कोणत्या, तर आर्चिओसाइट्स. आर्चिओसाइट्स आर द सेल which are responsible for the formation of new organism. Archaeocytes are capable of developing new organism. Okay, archaeocytes get coated by a thick resistant layer of secretion by amoebocytes. Archaeocytes are coated by a secretion which are secreted by the amoebocyte. आर्चिओसाइट आहेत, डायग्राममध्ये बघितल्यावर ब्ल्यू कलरच्या ज्या ज्या आहेत त्या आहे आर्चिओसाइट्स. याच्या भोवती जे काही येलो कलरचा लेयर आहे तो काय आहे, अमिबोसाइटने तयार झालेला. मग तो इनर मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन, ह्याच्यामध्ये 2 मेम्ब्रेन दाखवले जातात. आणि ह्या येलो कलरच्या स्ट्रक्चरमध्ये काही स्पिक्युल्स आहेत, मोनो एक्झॉन स्पिक्युल. कशासाठी, फॉर द प्रोटेक्शन फ्रॉम द अदर ॲनिमल और अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कशासाठी असणार आहे हे मोनो एक्झॉन स्पिक्युल. स्पिक्युल म्हणजे काय, कॅल्केरियस स्ट्रक्चर असतं, म्हणजे काटे थोडक्यात, की जे त्या ऑर्गॅनिझमचं काय करणार आहेत, प्रोटेक्शन करणार आहेत. कधीपर्यंत प्रोटेक्शन करणार, इन अनफेवरेबल कंडिशन. जेव्हापर्यंत कंडिशन व्यवस्थित नसते तोपर्यंत ते स्पिक्युल त्याचं प्रोटेक्शन करतात. आणि जेव्हा कंडिशन व्यवस्थित मिळेल, म्हणजे फेवरेबल कंडिशन असेल, वॉटर टेम्परेचर जेव्हा व्यवस्थित असेल तेव्हा हे जेम्युल जे असतात ते काय होतात, हॅच होतात, फुटतात. त्याच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. दिस इज द जेम्युल फॉर्मेशन. परत एकदा सांगते, जेम्युल म्हणजे काय असणार आहेत, आर्चिओसाइटपासून तयार झालेलं सेलचं स्ट्रक्चर, की ज्याच्या भोवती एक कवरिंग असतं, एक सिक्रेशन. ते कशापासून, अमिबोसाइटने तयार केलेलं एक सिक्रेशन असतं आणि त्या सिक्रेशनवर हे स्पिक्युल्स असतात. त्यामुळं त्या जेम्युलचं प्रोटेक्शन होत असतं. आणि जेव्हा फेवरेबल कंडिशन असेल, फेवरेबल कंडिशन म्हणजे काय, वॉटर अँड टेम्परेचर व्यवस्थित असेल तेव्हा ह्या जेम्युल काय होतं, हॅच होतं, फुटतं आणि त्याच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होतं. दिस इज द कॉल्ड द जेम्युल फॉर्मेशन. इट इज मोस्टली सीन इन द स्पॉन्जिलिया. नाव सेकंड इज द बडिंग. द बडिंग म्हटल्यावर लक्षात येतं आपल्या हायड्रा. ओके, प्लॅन्टमध्ये बडिंगचं एक्झाम्पल, प्लॅन्टमध्ये काय होतं, ईस्ट होतं. त्याच्यामध्ये काय लिहायचं आहे आपल्याला, अबाउट द हायड्रा. इट इज अ सिम्पल मेथड ऑफ द असेक्शुअल रिप्रोडक्शन नॉर्मली ऑकरिंग इन फेवरेबल कंडिशन. It is seen in a variety of animals like coelenterids, example hydra and corals, and in the some colonial ascidians. In hydra, a small outgrowth is produced towards the basal end of the body. आता diagram बघा. पहिली जी आहे structure, it's a single hydra which having a bud. Okay. After that, in the second diagram, there is a bud is developing. Bud is developing, the hydra having the tentacles. Okay, in bud there is no formation of the tentacles. In the third diagram, the hydra having the tentacles as well as the developing bud is having the tentacles in the third diagram, and fully mature bud is formed. Fully mature bud is formed. After, in the fourth diagram, that fully mature bud is detached, it is separated, and the form a mother hydra and a small daughter hydra. Okay, the young hydra, it is separated from its parent hydra. There is no fusion of gamete, there is only formation of the bud. आणि ह्या टाईपचं स्ट्रक्चर कशामध्ये दिसतं, बडिंग फॉर्मेशन हायड्रामध्ये आणि कोरल्समध्ये. कोरल म्हणजे काय, ग्रेट बॅरियर रीफ म्हणून माहीत असेल, किंवा जे काही समुद्राच्या तळाची जे काही स्ट्रक्चर असतं
काही असे ऑर्गॅनिझम्स असतात की ज्याच्यामध्ये एक सिलिकाचं स्ट्रक्चर सिलिकापासून तयार झालेलं एक स्ट्रक्चर असतं, त्याच्या आत हे ऑर्गॅनिझम राहतात, कोरल्स म्हटलं जातं. या ऑर्गॅनिझममध्ये बडिंग टाईपचं स्ट्रक्चर दिसून येतं. ओके, या टाईपमध्ये एका टोटल मॅच्युअर हायड्रापासून बड तयार होत, डेव्हलपिंग बड तयार होते आणि जेव्हा ही बड फुल मॅच्युअर होईल तेव्हा ती सेपरेट होते, डिटॅच होते आणि तिच्यापासून यंग हायड्रा तयार होतो. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द बडिंग. ओके, नाव द थर्ड इज द रिजनरेशन. आता ॲक्च्युअल तुमच्या बुकमध्ये दुसरा आहे, पण तिसरा आपल्याला माहीत पाहिजे. रिजनरेशन, यू हॅव टू नो रिजनरेशन. A word which is a biology refers to the process observed in all living organisms from a unicellular bacteria up to the most complex multicellular form. Example, humans. रिजनरेशनची ही जी काही प्रोसेस आहे ती प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये असतेच. मग ती काहीच्यामध्ये युनिसेल्युलर बॅक्टेरियापासून मॅनपर्यंत. युनिसेल्युलर बॅक्टेरियामध्ये रिजनरेशन असतं. एक्झाम्पल ईस्ट बघितलं आपण. ओके, ह्युमन आपल्यामध्ये सुद्धा रिजनरेशन होतं, रिपेअरच्या फॉर्ममध्ये होतं. रिजनरेशन इट इज टेक्स प्लेस फंडामेंटली बाय द रिपेअरिंग प्रोसेस, बाय रिग्रो प्रोसेस, बाय रिस्टोरिंग प्रोसेस. म्हणजे काय, एक्झाम्पल आपल्याला जखम झाल्यानंतर ती प्रोसेस तशीच राहते का, ती काय होते, भरून निघते. म्हणजे तिथं काय झालं, सेलचं रिपेअरिंग झालं, रिजनरेशन ऑफ सेल झालं तिथं. म्हणजे तिथं रिजनरेशन हे असेक्शुअल मेथड त्याच्यामध्ये दिसून येते, रिपेअरिंग होतं सेलचं. ओके, अजून एक सांगते रिजनरेशन प्रोसेस कशामध्ये दिसून येऊ शकते. तर आपल्याला जे माहीत आहे, लिझार्ड, वॉल लिझार्ड, पालीची शेपूट जी असते, पालीच्या शेपटीमध्ये रिजनरेशन पॉवर हाय अमाऊंटमध्ये असते. जरी ती तुटली तर काही दिवसानंतर परत ती त्याची टेल जी आहे ती टेल परत तयार होते. इट हॅविंग द रिजनरेशन. ओके, पण त्याच्यामध्ये तो एखादा पार्ट तयार झाला. नाव वी हॅव टू सी द असेक्शुअल मेथड रिजनरेशन. कशामध्ये, तर इन प्लॅनेरिया. प्लॅनेरिया इट इज अ फ्लॅट वर्म. As in the diagram, if the planaria is cut into the two pieces, from that the one having the head one and the second is having the tail. As in diagram, first cut, the second diagram show the two part and the third diagram show the two small planaria. ओके, याच्यामध्ये काय झालं, फ्रॅगमेंटेशन झालं, दोन तुकडे झाले. दोन तुकडे जरी झाले तरी दोन पीसेसपासून नवीन दोन प्लॅनेरिया तयार होतात. अँड दॅट प्लॅनेरिया आर क्लोन ऑफ द ओरिजिनल फॉर्म. पहिल्या प्लॅनेरियाची बाकीची जी काही दोन तयार झालेली प्लॅनेरिया तिचे काय असणार आहेत, क्लोन असणार आहे. देर इज नो चेंज इन द जेनेटिक मेकअप. ओके, त्याच्यामध्ये जेनेटिक मेकअप काही चेंज होत नाही. असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, बाय द फ्रॅगमेंटेशन ही प्रोसेस होते, पण त्याच्यामध्ये नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो, म्हणून त्याला रिजनरेशन असं म्हटलेलं आहे. इट इज द प्रोसेस ऑफ द asexual method showing the regeneration. Okay, now the second point is the sexual reproduction in animals. What is the mean of the sexual reproduction? It is a process in which involve the production of offspring by the formation and fusion of gamete. Asexual method मध्ये काय आहे, there is no fusion and formation of gamete. तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय आहे, देर इज अ फ्युजन ऑफ गॅमेट. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जे काही ऑर्गॅनिझम तयार होतात त्याला म्हटलं जातं क्लोन. तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जे ॲनिमल तयार होतात त्याला म्हटलं जातं ऑफस्प्रिंग. ओके, दिस इज द मेन डिफरन्स. असेक्शुअल रिप्रोडक्शन इज do not having the fusion of gamete. Okay, but it having the fusion of gamete. The male gamete and female gamete, both gamete are mixing in a form and form the zygote. So it is called the amphimixis. Amphi means both, mixing, both gametes are mixing in a zygote formation. So it is called the amphimixis. Okay, in animals gamete formation primary involve meiosis. गॅमेट फॉर्मेशनसाठी काय होत असतं, तर याच्यामध्ये मेयोसिसची गरज असते. मेयोसिस झाल्यानंतर गॅमेट तयार होतात. ओके, द सेक्शुअल रिप्रोड्युसिंग ॲनिमल or organism having two phases in its lifetime.
सेक्शुअल रिप्रोडक्टिंग ॲनिमलमध्ये 2 फेज दिसून येतात. फर्स्ट इज द ज्युवेनाईल फेज अँड सेकंड इज द रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज. आता ज्युवेनाईल फेज म्हणजे काय? तर ज्युवेनाईल फेज म्हणजे काय? ओनली फिजिकल ग्रोथ ऑकर, नो रिप्रोडक्शन इज सीन. आता हे जे आपण आहे ते आपण आपल्या रिलेटेड बघूया. ज्युवेनाईल फेज म्हणजे आपली कोणती फेज? जन्म घेतल्यापासून जोपर्यंत रिप्रोडक्शन व्हायची कॅपॅसिटी येत नाही, जोपर्यंत ग्रोथ होत असते, फिजिकल ग्रोथ होत असते. फिजिकल ग्रोथ कधीपर्यंत होत असते? तर 15 ते 16 वर्षापर्यंत फिजिकल ग्रोथ होत असते. ह्या फेजला म्हटलं जातं ज्युवेनाईल फेज. ज्युवेनाईल फेज मेनली रिप्रेझेंट फिजिकल ग्रोथ फेज स्टार्टिंग फ्रॉम बर्थ. द ॲनिमल कॅनॉट रिप्रोड्यूस सेक्शुअली इन दिस फेज. म्हणजे ॲनिमल तोपर्यंत रिप्रोड्यूस करू शकत नाही. म्हणजे थोडक्यामध्ये जोपर्यंत मॅन वयात येत नाही, मॅन किंवा एखादी गर्ल किंवा बॉय जोपर्यंत वयात येत नाही तोपर्यंत जी प्रोसेस आहे, जी फेज आहे त्याला म्हटलं जातं ज्युवेनाईल फेज. देयर इज नो रिप्रोडक्शन इज सीन. द सेकंड इज रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज. आता याच्यामध्ये काय असणार आहे? आफ्टर अटेनिंग फिजिकल ग्रोथ कंप्लीशन, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन बिकम मॅच्युअर अँड शो व्हेरियस इव्हेंट्स. फिजिकल ग्रोथ पूर्ण होते. पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहेत मॅच्युअर झाल्यानंतर काही इव्हेंट त्याच्यामध्ये दाखवले जातात. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज म्हणजे काय? टोटल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मॅच्युअर झालेले असतात आणि मॅच्युअर झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही इव्हेंट्स दिसतात. कोणकोणते इव्हेंट्स आहे त्याच्यामध्ये? तर पहिलं आहे प्री फर्टिलायझेशन. प्री फर्टिलायझेशन म्हणजे काय असणार आहे? गॅमेटोजेनेसिस अँड गॅमेट ट्रान्सफर. स्पर्म तयार होणे, एग तयार होणे, ही काय झाली? फर्टिलायझेशनच्या अगोदरची प्रोसेस झाली, म्हणून त्याला म्हटलं जातं प्री फर्टिलायझेशन. ओके. अँड गॅमेट ट्रान्सफर. स्पर्म जे असेल टेस्टिसपासून व्हाजायनापर्यंत आणायचं जे काम आहे त्याला प्री फर्टिलायझेशन म्हटलं जातं. ओके. फर्टिलायझेशन म्हणजे काय? फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. सेकंड काय असणार इव्हेंट? फर्टिलायझेशन, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. अँड थर्ड आहे पोस्ट फर्टिलायझेशन, फॉर्मेशन ऑफ झायगोट अँड एम्ब्रिओजेनेसिस. मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट आर युनाइट टू फॉर्म झायगोट. म्हणजे हे फर्टिलायझेशन झाल्यानंतर जी प्रोसेस आहे आणि झायगोट झाल्यानंतर त्याच्यानंतर परत त्याच्यामध्ये होणारे चेंजेस म्हणजे काय? एम्ब्रिओजेनेसिस. दिस इज द रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज इव्हेंट. रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज जे आहे त्याचे असणारे इव्हेंट 3 आहेत. प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन आणि पोस्ट फर्टिलायझेशन. ओके. आता सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह ॲनिमल जे आहेत, आपण आता जे टोटल सेक्शुअल रिप्रोडक्शन स्टडी करताना याच्यामध्ये काही फेजेस बघितल्या. तर मॅन सोडून काही बाकीचे जे ॲनिमल्स आहेत हे ॲनिमल्स कधीही रिप्रोड्यूस करू शकतात का? तर याच्यामध्ये काही टाईप्स आहेत, काही पॅटर्न आहेत. हे पॅटर्न कोणते? तर पहिला पॅटर्न आहे सीझनल ब्रीडर्स. म्हणजे काय? तर असे काही ब्रीडर्स आहेत, असे काही ॲनिमल्स आहेत की जे सीझन वाईज काय करतात? रिप्रोडक्शन करतात. एक्झाम्पल गोट असेल, शीप असेल, डंकी असेल. मग हे जे काही गोट, शीप, डॉंकी जे आहेत ते सीझन वाईज त्याच्यामध्ये काय होतात? ब्रीडिंग केलं जातं, तेव्हा त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन होत असतं. दुसरं आहे कंटिन्युअस ब्रीडर. म्हणजे काय? कंटिन्युअस कधीही त्याच्यामध्ये ब्रीडिंग होऊ शकतं, कधीही ते स्वतःच्या बेबींना जन्म देऊ शकतात. या टाईपमध्ये सेक्शुअल रिप्रोड्युसिंग ॲनिमलमध्ये 2 टाईपचे ब्रीडिंग पॅटर्न आहेत, सीझनल ब्रीडिंग आणि कंटिन्युअस ब्रीडिंग. आता ह्याच्यानंतर आपल्याला जे स्टडी करायचं आहे ह्युमन रिप्रोडक्शन. ओके. तर ह्युमन रिप्रोडक्शन जर बघायचं म्हटलं तर ह्याच्यामध्ये ह्युमन्स आर सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल्स. द प्रोसेस ऑफ द रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व फॉलोइंग सिक्वेन्शियल इव्हेंट. कोणते सिक्वेन्शियल इव्हेंट याच्यामध्ये असणार आहेत? तर पहिला आहे गॅमेटोजेनेसिस, म्हणजे गॅमेट फॉर्मेशन याच्यामध्ये होतं. ओके. सेकंड आहे इन्सेमिनेशन. इन्सेमिनेशन म्हणजे काय? मेलमधले जे स्पर्म आहेत ते फिमेलमध्ये ट्रान्सफर होणे.
याला म्हटलं जातं इन्सेमिनेशन. ओके. थर्ड आहे इंटरनल फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन कुठं होणार आहे? हे फिमेलच्या युटेरसमध्ये होणार आहे, फॅलोपियन ट्यूबमध्ये होणार आहे. फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, मेल आणि मेलचा स्पर्म आणि फिमेलचा एग यांचं फ्युजन, याला म्हटलं जातं इंटरनल फर्टिलायझेशन. फोर्थ इव्हेंट काय असणार आहे? झायगोट फॉर्मेशन. झायगोट फॉर्मेशन म्हणजे काय असणार आहे? मेल अँड फिमेल मिक्स झाल्यानंतर जे तयार होणारं सिंगल सेल स्ट्रक्चर आहे त्याला म्हटलं जातं झायगोट फॉर्मेशन. आणि पाचवा आहे एम्ब्रिओजेनेसिस. झायगोटपासून नंतर काय तयार होणार आहे? एम्ब्रिओ. एम्ब्रिओ तयार झाला. एम्ब्रिओ म्हणजे काय? आईच्या पोटामध्ये तयार होणारा बेबी, एम्ब्रिओजेनेसिस. ओके. नेक्स्ट असणार आहे जस्टेशन. जस्टेशन म्हणजे काय असणार आहे? जे काही डिलिव्हरीच्या वेळी जो काही पिरियड असतो, जस्टेशन पिरियड म्हणजे गर्भधारणा जी म्हटली जाते तो पिरियड, 9 महिन्याचा जो कालावधी असतो त्याला म्हटलं जातं जस्टेशन पिरियड. आणि पार्च्युरेशन म्हणजे काय? डिलिव्हरी. असे 7 इव्हेंट ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये दिसून येतात. आता हे तिचे 7 पॉईंट आपल्याला स्टडी करायचे आहेत ह्या टॉपिकमध्ये. पण याच्या अगोदर मेल आणि फिमेल हे जे आहे हे सेपरेट कसं असणार, कसं ओळखलं जातं, कसं आहे हे तुम्हाला माहीत आहे. मुलं आणि मुली यांच्यामुळं कशामुळे यांच्यामध्ये चेंजेस दिसून येतात. तर फर्स्ट टाईम मेल जर बघितलं, बियर्ड, मुस्टाची, हेअर ऑन द चेस्ट, मस्क्युलर बॉडी, एनलार्ज लॅरिंग्स, म्हणजे आवाजामध्ये त्यांचा चेंज असतो. मेलचा आवाज कसा असतो? मोठा असतो, घोगरा असतो. बियर्ड आणि मुस्टाची प्रेझेंट असते, मस्क्युलर बॉडी असते मेलमध्ये. तर फिमेलमध्ये काय असणार आहे? डेव्हलपमेंट ऑफ द ब्रेस्ट, ब्रॉडर पेल्विस अँड हाय पिच्ड व्हॉइस, ह्या टाईपची कॅरेक्टर याच्यामध्ये दिसून येतात. मेलमध्ये टेस्टिस हा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतो, तर फिमेलमध्ये ओव्हरी हा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतो. दिस इज द मेन डिफरन्स विच इज सीन एक्सटर्नली बाय द मेल अँड फिमेल. आणि हे जे बाहेरून दिसणारे जे काही सर्टन फीचर्स आहेत त्याला म्हटलं जातं सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर म्हणजे बाहेरून जे काही फरक जाणवणारे जे कॅरेक्टर आहेत, मेल आणि फिमेलमध्ये फरक जाणवणारे जे काही कॅरेक्टर आहेत त्याला म्हटलं जातं सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. आणि हे कशामुळे दिसून येतात? सेकंडरी सेक्स ऑर्गन्समुळे हे दिसून येतात. ओके. This is about the human reproduction. Now we have to see the first is the male reproductive system that are studied in the next lecture. Thank you.